मागच्या 15 दिवसापासून नांदेड परिक्षेत्रामध्ये विशेषतः लातूर, नांदेड आणि परभणी या 3 जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण अतिशय झपाट्याने वाढत आहेत। फार मोठा ताण हेल्थ सर्व्हिसेसवर आलेला आहे। हॉस्पिटल्स, प्रायव्हेट हॉस्पिटल्स याच्यावर फार मोठा ताण आलेला आहे आणि त्याचबरोबर पोलीस विभागाचे जे कर्मचारी आणि अधिकारी आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणावर पॉझिटिव्ह झालेले आहेत। आजची जर टॅली आम्ही पाहिली तर जवळपास या रेंजमध्ये नांदेड परिक्षेत्रामध्ये जवळपास 350 कर्मचारी आणि अधिकारी पॉझिटिव्ह आहेत। त्यामुळे तो ताणसुद्धा प्रशासनावर आहे। आमच्या येणाऱ्या काळामध्ये कदाचित लॉकडाऊन लागू शकेल किंवा लागू शकणार नाही आहे। तरी परंतु माझं आव्हान आहे सर्वांना की जी नांदेडमध्ये परिस्थिती आहे किंवा जेव्हा लातूरमध्ये आहे आणि परभणीमध्ये आहे ती सांभाळण्याची जबाबदारी शेवटी आपलीच आहे, सर्व नागरिकांची आहे। आणि मी मनपूर्वक सर्वांना आवाहन करतो या ठिकाणी थांबून की सर्व नागरिकांना मी आवाहन करतो, हे सर्व अधिकाऱ्यांना आवाहन करतो की ही परिस्थिती जर आटोक्यात आणायची आहे तर सर्वांनी आपल्या आपल्या परीने थोडीशी डिसिप्लिन पाळणं फार आवश्यक आहे। लॉकडाऊन आहे किंवा नसेल परंतु जर आपलं काम नाही आहे तर आपण बाहेर निघू नये। कामाशिवाय बाहेर जाणं आणि लोकांना भेटणं हे योग्य नाही आहे। कोणत्याही मोठ्या गर्दीत आपण जाऊ नये आणि मास्कचा वापर मात्र 100% करावा, हे फार आवश्यक आहे। बरेच पेशंट आहेत नांदेडमध्ये जे विलगीकरणामध्ये आहेत, गृहविलगीकरणामध्ये आहेत, एसिम्प्टमॅटिक आहेत, परंतु त्यांनीसुद्धा अशा काळामध्ये बाहेर पडून इतर कोणालाही स्प्रेड करणं योग्य नाही आहे कोरोना। त्यामुळे त्यांनी घरामध्येच राहणं आवश्यक आहे, सर्व मेडिसिन घेणे आवश्यक आहे आणि कोणत्याही परिस्थितीत आपण बाहेर येऊ नये। जर याच्यामध्ये आपण स्वतःहून जर मार्ग शोधला नाही तर प्रशासन कितीही प्रयत्न केला तरी ते प्रयत्न कमी पडतील। त्यामुळे प्रत्येक ठिकाणी जर आपल्याला मेडिसिन आवश्यकता आहे, हॉस्पिटल बेडची आवश्यकता आहे, ऑक्सिजनची आवश्यकता आहे, रेमडेसिवीरची आवश्यकता आहे तर त्याचं एक प्रमाण आहे, त्याचं एक लिमिट आहे की जे आपल्याला मिळू शकतं। जर आपण कितीही बाहेर निघून जर कोरोनाचे पेशंट जर वाढवले तर त्याला सर्व जी आपली योजना आहे ती फोल ठरू शकणार आहे आणि त्याला लिमिट येऊ शकणार आहे। लिमिटच्या बाहेर काही आपल्याला अवेलेबल नाही होणार। त्यामुळे सर्वांना मी आवाहन करतो की जर आपल्याला खरंच काही चांगलं आपल्याला करायचं आहे या समाजासाठी किंवा देशासाठी तर आपण घरामध्ये राहणे, लिमिटमध्ये राहणे फार आवश्यक आहे, जेणेकरून जे रिसोर्सेस आहेत त्याचा ताण जास्त होणार नाही, त्याचा ताण नाही पडणार। कृपया आपण घरामध्ये राहा। प्रशासनाला मदत करण्यापेक्षा मी सांगेन की तुम्ही तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना तुम्ही मदत करा घरामध्ये राहून, त्यांच्यावर ताण येऊ देऊ नका, स्वतः आजारी पडू नका, जेणेकरून प्रशासनावर ताण पडणार नाही त्याचा। आणि कृपया प्रशासनाला सरळ पॉझिटिव्हली आपण मदत करा, हे माझं सर्वांना आव्हान।